तांदूळ 12 किलो पाहिजे तुम्हाला आणि गहू किती पाहिजे? 8 किलो गहू पाहिजे. बरोबर आहे. एवढं पाहिजे तुम्हाला गव्हर्नमेंटचे मिळे पाहिजे. तुम्ही या माझ्यासोबत. आम्हाला पण तेवढंच भेटेल 4 किलो आणि या सगळेच या. ये कितना है राशन? ये किती लोक राशन आहे? आजी ये पुढे. आजी हो मावशी किती किलो राशन? 9 किलो तांदूळ 3 किलो गहू किती माणसं आहेत? आणि 4 माणसं 4 माणसं आहेत. 9 किलो तांदूळ 3 किलो गहू 3 किलो गहू. राशन कार्ड दिव्यातलं दाखवा. एक तर तब्येत बरी नाही चक्कर येतं आम्हाला. हे डोक्याचं वजन घेतं खाली. किती माणसं आहेत? 4 माणसं. तेरा कार्ड दुकान नहीं है ये? तू कौन बैठने वाला? ऐसे ही मतलब कैसे? काम करने वाला. हाँ काम करने वाला. क्या नाम है तेरा? हाँ इसका लाइसेंस लिखा. इनको कितना दिया राशन मुझे इतना बता. 9 किलो चावल दिया हूँ. हाँ 3 किलो गहूँ. हाँ तो कितना कितना कमाए? कितना कमाए? कितना कम दिया इनको? इनको राशन कितना कम दिया? लेकिन वो क्या करते हैं? इनको कितना राशन कम दिया मुझे पहले बता. काका इनके जो लेके जाते हैं मैं क्या बोला? इनको राशन कम क्यों दिया? तो 3 किलो कम है. क्यों किया? वो किती लोक आहे तुम्ही? हा 3 आहे पण आता 2 नाव आहेत फक्त. 2 नावाचे हात देतो बरोबर. कमी देतो 2 किलो तर गहू भेटतात. फक्त 2 किलो गहू. 4 किलो गहू पाहिजे. इनका 4 किलो गहू मिळते. इनको 2 किलो क्यों देते? तुम कितना होता है? 2 किलो एक इनका नाव इंटरेस्ट कमी कितने का आहे है? ना. एक नाम क्यों दिया नहीं? उसका जवाब क्या पहले? तूने एंट्री किया ना? क्यों दिया नहीं? कापड जाऊ जे- नका ना. आता आम्ही पण 5 माणसं 10 किलो भेटायला पाहिजे ना गहू. हो 2 किलो गहू आहे ना. तुम्हाला 10 किलो भेटा पाहिजे. तुम्हाला किती भेटतात? कमी देतात ते 10 किलो देतात? देत नाही 5 किलो देतात ना. हा कम देतो अरे, गहू. लाज वाटायला पाहिजे. भाडं तुम्हाला लोकांना सगळ्या नालाय का हो? सासऱ्याचं नाही भेटत ठीक आहे ते टॉप झाले पण आमचे 5 जणांची तरी भेटायला पाहिजे ना 10 किलो. तुम्हाला एका माणसाच्या पाठीमागे 2 किलो गहू हो, भेटतात मग 10 किलो आणि पाहिजे. 3 किलो तांदूळ भेटतात. पण ह्या असा माजलेला भ्रष्टाचार जो चालू आहे ना याच्याविषयी कोणी बोलत नाही. आणि सगळ्यात मोठी चूक तुमची आहे. तुमच्या याच्यावर लाक्षणाचा नंबर असतो. तुम्ही यांना का बोलत नाही? 3 किलो तांदूळ आहे. 3 किलो तांदूळ आणि 2 किलो गहू हे कंपल्सरी भेटतात. तो तुमचा अधिकार आहे. तुम्ही यांच्याकडून घ्यायचा म्हणजे घ्यायचा. आज आपण दिव्यामध्ये आहोत सेंट मेरी शाळेच्या पाठीमागं. हा प्रकार दिव्यांमध्ये इथेच घडला नाहीये. दिव्यांमध्ये प्रत्येक रेशनिंग दुकानावरती हीच लयलूट चालू आहे. सामान्य जनतेची फसवणूक करणे आणि फक्त लुटून या लोकांना गरिबांचं धान्य सुद्धा खातात. हे असे नालायक लोक. याला तर लाज वाटली पाहिजे. हा गुट्टी कम दिया. ये ताई यहाँ पे खड़ी है. इनको 10 किलो मिलने चाहिए. इनको 5 किलो में हटा दे रहे हो. ये नहीं चलेगा दिवा में. समझे क्या? दिवा की हर पब्लिक को ही नहीं, मैं महाराष्ट्र जनता को अपील करता हूँ. सर्व जनतेला मी सर्वात सांगतो 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ पर पर्सन मिळतात. तो तुमचा न्यायिक अधिकार आहे. आणि तुम्ही हा इथे राशन कुठल्याही राशन कार्ड दुकानामध्ये गेलात तर ते पूर्णपणे ते घ्या. राशन कार्डवाले काही तुम्हाला अडचण असेल काही बोलत असतील तर माझा संपर्क करा. माझा मोबाईल नंबर आहे 8652155328. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो रेशनिंग ऑफिसरनी या दिव्यातील सर्व रेशनिंग कार्डची चौकशी करावी. या रेशनिंग दुकानाची चौकशी करावी. त्यांनी जो लयलूट वाजलेली आहे त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करावी. हे दुकान तर सील झालंच पाहिजे. आणि या महाशयाचं अजून एक दुकान आहे तेही सील करावं लागेल मला. ते जर सील करायचं नसेल लक्षात घे. हा इथला काळा बाजा पहिले थांबव. हा कोण आहे? हा कामाला आहे का? लायसन कुणाचं आहे? लायसन किसके नाम पे? हाँ कौन है? बचत गट वाले कौन है? हाँ अरुण जायसवाल. तू कौन है? वो किधर है? लाइसेंस वाला किधर है?
क्यों सदस्यमध्ये आहेत ना नावामध्ये बोल दिघावं लायसन्स म्हणजे बचत गटाच्या नावाने बघा पुरुष बचत गट यांच्या नावाने रजिस्ट्री नंबर घे तो नंबर आहे हे सर्व अशी लयलूट करतात आणि सांगतात आम्ही कामाला आहे म्हणजे कुणीही फसवणूक जिथे तुम्हाला फसवणूक होते तिथे तुम्ही सतत जागृत राहा आणि 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ हा तुमचा न्यायिक अधिकार आहे आणि तो तुम्ही सर्वांनी राशन दुकानामधून ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस चेक करून ते सर्व तुम्ही घ्यावं ही मी सर्वांना विनंती करतो इसमें आजी का काय झालं काय घ्यायचं ते 2 किलो गहू 3 किलो तांदूळ एवढं पण कमी नाही घ्यायचं 4 किलो घेऊ 5 जन में 4 किलो घेऊ देते हैं बताओ ये ऑलरेडी 6 किलो मार देता है ये 16 किलो चावल देते फिर अभी तुम लोग आवाज नहीं उठाते हो 12 किलो 12 किलो फिर आवाज उठाना चाहिए हर चीज के लिए अगर समझ में नहीं आ रहा है बोला तो बोलते हैं इतना ही आ रहा है इतने इतना ही कैसे आ रहा मिलता है ऐसे ही बोलते हैं इसके ऊपर देखते हैं कार्रवाई कैसा होता नहीं है गाड़ी का भर पड़ेगा